महाराष्ट्रातील तमाम भगिनी आणि बंधूंना, सर्व महाराष्ट्रीय वासियांना आणि जगभरातील मराठी माणसाला मी महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। छत्रपती शिवरायांच्या पुनीत स्पर्शाने पावन झालेला महाराष्ट्र, स्वराज्य आणि सुराज्य हा संदेश ज्या मातीने दिला तो हा महाराष्ट्र, थोर समाज सुधारकांनी ज्या ठिकाणी सुधारणेचं आंदोलन चालवलं तो हा महाराष्ट्र, भक्ती संप्रदायाच्या माध्यमातून जिथे भक्तीचा एक अखंड मेळा तयार झाला तो हा महाराष्ट्र, आणि अर्थातच 106 हुतात्म्यांच्या बलिदानानंतर तयार झालेला हा महाराष्ट्र, आणि आज जगातली 30वी अर्थव्यवस्था असलेला हा महाराष्ट्र, देशाचं पॉवर हाऊस असलेला हा महाराष्ट्र, देशाचं ग्रोथ इंजिन असलेला हा महाराष्ट्र अशा पद्धतीनं सातत्याने देशाला दिशा देतो आहे। आणि आपण महाराष्ट्र गीतात म्हणतो, दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा, हे गेले अनेक वर्ष, शेकडो वर्ष महाराष्ट्रानं दाखवून दिलेलं आहे। आणि म्हणूनच महाराष्ट्र दिन आपल्या सगळ्यांकरता एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। मी पुन्हा एकदा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो। आज कामगार दिवस देखील आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं होतं, पृथ्वी शेषनागाच्या डोक्यावर नाही तर कामगाराच्या तळहातावर असते। ज्या कामगारांनी या संपूर्ण व्यवस्थेचं निर्माण केलं, या संपूर्ण भारतात, जगात, महाराष्ट्रात आपल्या श्रमानं आपल्याकरता एवढी मोठी संपत्ती निर्माण केली, त्या सर्व कामगारांना मी नमन करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि जगभरातल्या कामगारांना देखील कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। सर, आज महाराष्ट्र दिन है, इस मौके पर क्या कहना चाहेंगे, क्या महाराष्ट्रवासियों को संदेश देना चाहिए? मुझे बहुत खुशी है कि महाराष्ट्र दिवस के अवसर पर हम सभी लोग हुतात्मा स्मारक पर मानवंदना देने के लिए उपस्थित है। 106 हुतात्माओं ने जिस समय बलिदान दिया उस समय ये महाराष्ट्र खड़ा हुआ है। छत्रपति शिवाजी महाराज, इन्होंने महाराष्ट्र धर्म का निर्माण किया और एक बहुत बृहद परंपरा जो हमारे यहाँ पर भक्ति मार्ग के माध्यम से, वारकरियों के माध्यम से आई है, उस परंपरा का निर्वाह करने वाला ये महाराष्ट्र है। और रिफॉर्मिस्ट, इस प्रकार का जो एक पूरा आंदोलन चला सुधारणावादी, उसका भी नेतृत्व करने वाला महाराष्ट्र है। और आज देश का पावर इंजन, देश का ग्रोथ इंजन ऐसा ये महाराष्ट्र है। इसलिए इस महाराष्ट्र दिन पर पूरे महाराष्ट्र में बसने वाले सभी निवासियों को, बहनों भाइयों को और दुनिया भर में बसने वाले मराठी लोगों को मैं महाराष्ट्र दिन की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं। आज हम सभी लोग जानते हैं मजदूर दिन भी है, और कामगार दिवस के इस अवसर पर मैं तमाम दुनिया के मजदूरों को, कामगारों को बहुत शुभकामनाएं देता हूं। आज ये जो सारा वैभव हम देख रहे हैं, ये उनके कारण हमको देखने को मिल रहा है, इसलिए उनको भी बहुत बहुत नमन करता हूं। सर, आज 67वा महाराष्ट्र दिन आहे। अनेक परप्रांतीय आहे महाराष्ट्रात राहतात, परंतु अनेक जण आहेत त्यांना हिंदी बोलता येत नाही, काही लोक आहेत मराठी बोलता येत नाही, मराठी